गौडगाव ग्रामपंचायत घोटाळा व चौकशी होणार, तर ग्रामपंचायतीचा घोटाळा पहा सविस्तर। ग्रामपंचायतमध्ये चौकशीसाठी दिनांक 13/4/2026 वार सोमवार या दिवशी अधिकारी हजर, तर दिनांक 10/4/2026 या दिवशी गौडगाव मधील अंगणवाडीमध्ये हे मटेरियल पोच म्हणजे खेळणी अंगणवाडीमध्ये पोच। सविस्तर बातमी। दिनांक 13/4/2026 वार सोमवार बार्शी तालुक्यातील गौडगाव येथील घोटाळ्याबाबत चौकशीसाठी खरेदी व्हाउचर, स्टॉक रजिस्टर, नंतर अंगणवाडीमधील खेळाचे साहित्य, फुटबॉल, इतर खेळणी तसेच चिलिंग, कूलर, ॲरो तसेच खुर्च्या, 15 वित्त आयोगातील खरेदी, जिओ टॅगिंगचे वेगळे फोटो, बिल पास करण्यासाठी दुसरे फोटो आणि प्रत्यक्षात वेगळे साहित्य दिसून आले। तसेच जिल्हा परिषद शाळेतील साहित्य व चौकशी नंतर केली जाईल असे सांगितले। यावेळी मकरंद देशपांडे कनिष्ठ अभियंता, नितीन वाघमारे विस्तार अधिकारी, नवनाथ पांडव विस्तार अधिकारी तसेच तक्रारदार भास्कर काकडे व उपस्थित रवी लाटे, औदुंबर कराड ग्रामपंचायत अधिकारी उपस्थित होते। प्रतिनिधी राहुल गुरव, DR न्यूज। नमस्कार, मी भास्कर काकडे, गोडगाव। गोडगाव ग्रामपंचायतीची 15 वित्त आयोगाची खरेदीच्या संदर्भामध्ये मी माननीय BDO साहेबांना मी तक्रार देऊन त्यांनी संबंधित 3 अधिकाऱ्यांची समिती नेमून काल सदर स्थळ पाहणी केलेली आहे। 3 अधिकाऱ्यांनी, तर विस्तार अधिकारी पांडव साहेब आणि वाघमारे साहेब आणि बांधकाम विभागाचे GA देशपांडे साहेब हे सर्व आलते। यांनी स्वतः काल पाणी तक्रारीनुसार व्हाउचर खरेदीचे स्टॉक रजिस्टर आणि स्थळ पाहणी त्यांनी करून गेलेले आहे। तरी त्यांचा अहवाल अजून आलेला नाही। अहवाल आल्यानंतर ती पुढील कारवाई माननीय मी शिवसाहेबांकडे आणि राज्य लोक आयुक्ताकडे सदर करणार आहे। या प्रकरणामध्ये 100% म्हणण्याचं 100% भ्रष्टाचार झालेला आहे। काल त्यांनी सुद्धा प्रत्यक्ष पाहणी केली। जिओ टॅगिंगला खरेदी करत असताना वेगळे फोटो, BDO साहेबांकडे बिल पास करताना तिसरे फोटो आणि प्रत्यक्षात सामान वेगळं जाऊन ठेवले। म्हणजे सामान कधी आणून ठेवले ते सगळे त्या अंगणवाडी, प्राथमिक शाळा यांच्या सेविकांचं माझ्याकडे स्थापपत्र, स्टॉकची जाहिरात आहे। 20/5/2026 पूर्वी 25 पूर्वी हे सामान संबंधित कार्यालयाला पोहोचवायला पाहिजे होतं, पण हे सामान न पोहोचवता 10/4/2026 ला हे सामान पोच करण्यात आलं। त्याच्यामध्ये सामान जिओ टॅगिंग करत असताना 15 वित्त आयोगाची खरेदी करत असताना ऑलरेडी सामान आणलेलं पाहिजे आणि त्याचा फोटो काढून जिओ टॅगिंग करून त्याचं बिल BDO साहेबांकडे पास करायला पाहिजे। पण संबंधित तत्कालीन BDO साहेबांनी सुद्धा बिल कसं पास केलं याच्यावर मला शंका निर्माण होत आहे। कारण याच्यामध्ये कोण कोण आहे त्याचा तपास संबंधित अधिकारी करत आहेत। मी माननीय तालुका सभापती यांनाही निवेदन दिले, आमचे पंचायत समिती सदस्य बडसर यांनाही निवेदन दिले आणि याच्यावरती कडक कारवाई नाही झाल्यास या तालुका स्तरावरती तर मी माहिती अधिकारी संघ महाराष्ट्र राज्य भास्कर काकडे या नात्याने सांगतो की महाराष्ट्राचे राज्य लोकायुक्त यांच्याकडे तक्रार दाखल करणार आहे आणि मी सोलापूर जिल्ह्याचे कलेक्टर आणि सोलापूर जिल्हा परिषदेचे शिवसाहेब यांनाही निवेदन देऊन यांच्या कार्यालयासमोर मी आंदोलन करणार आहे। कारण ह्याच्यामध्ये कडक। दुसरा विषय म्हणजे 58,000 रुपये ते 60,000 रुपये क्रीडा साहित्यासाठी खरेदी केलेले आहे। तरी क्रीडा साहित्य तुम्ही बघू शकता, ते 58,000 रुपयाचे बॉल आणि क्रीडा साहित्य हे बाजारामध्ये 100 रुपयाला बॉल येतो। ज्या दुकानातून खरेदी केली त्या दुकानदाराची चौकशी झाली पाहिजे, कारण हे कोणत्या क्वालिटीचा बॉल आहे, कोणत्या कंपनीचा आहे याची चौकशी झाली पाहिजे। याची वॉरंटी, गॅरंटी आणि किती नग आहे हे त्यांनी मला काल सांगितलेलं नाही आणि कोणाकोणाला वितरित केले हे पण आम्हाला अजून माहित नाही। कारण अहवालामध्ये जे येईल ते आम्ही बघून पुढील कारवाई मी करणार आहे। आणि मला एकच सांगायचंय की सर्व ग्रामपंचायत असतील तालुक्यातील किंवा सर्व ग्रामपंचायतच्या गावातील नागरिकांनी 15 वित्त आयोगावरती नजर ठेवून हा निधी विकासाकडे गेलेला आहे का बघा। असेल तर पदाधिकारी किंवा प्रशासकीय अधिकारी यांनाही विचारात घेऊन तो निधी योग्य ठिकाणी खर्चाला लावण्यास भाग पाडावं मी अशी त्यांना विनंती करतो। आणि BDO साहेब, कलेक्टर साहेब आणि सभापती आणि पंचायत सदस्य हे लवकरच मला न्याय देतील मी अशी अपेक्षा व्यक्त करतो।
हा नंबर लागल्यानंतर तू तर कॅमेरा चालू आहे तुझा. ते पण झालं खरेदी करताना कोणतं पोट झालं टीव्ही मध्ये त्या खोलीत. हा. करायचं काय सिस्टम आहे की वस्तू खरेदी झाल्यानंतरच बिल काढायचं. पण बिल कधी काढाय वस्तू आणायच्या आधी बिल काढायचं. पुढं तुम्ही बघा मी बोलत नाही त्यातच तुमच्या आवडत दिसते. आणि मग ते आरू चालू आहे का सांग. आरू चालू आहे का नाही का नाही. पाणी आमच्या तिघी येतं ते पण आम्हाला शौचालय मागायचं चालू. तारखेला 30/9 का काय आहे ती तारीख टाकली. आठवड तारीख सांगा तुम्ही 30/10. हा 30. 30 तुम्हाला दिले का? आणि खालचं संबंध नाही खालचं कपाट लोखंडी कपाट 10 तारखेला दिले तुम्हाला 10/4 दिले. बरोबर आहे का तुम्ही लिहून दिले. टू सीटर एक 11/4 दिले. लोगोर 11/4 दिले. रिंग 11/4 दिले. आणि बॉल कुठे आहे बॉल बॉल कसला ही कसला बॉल म्हणजे प्लास्टिक खेळ साहित्य किती लहान लेकरं तुम्हाला ₹1,00,000 खरेदी होणार 10 लाख. त्याच्यामुळे तुमच्याकडे पुरावा म्हणून घ्या. आणि हे लिहून दिले तुम्ही लिहून दिले का त्याला सांग. नाही कसं बाकीच्या शाळेत सामान आहे गोडाऊन.